काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील सुमित आणि अक्षय नावाचे दोन तरुण हिंजवडीतील एका आलिशान सोसायटीत भाड्यानं राहायला आले. दोघंही MBA झालेले असल्यामुळं कोणालाही त्यांच्याबद्दल संशय आला नाही. सुरुवातीला ते अत्यंत साधे आणि शांत वाटायचे, मात्र काही दिवसातच त्यांच्या फ्लॅटमध्ये विचित्र बदल दिसू लागले. IT मध्ये काम करणारी मुलं सहसा सकाळी बाहेर पडतात आणि रात्री परततात, पण हे दोघे दिवसभर फ्लॅटमध्येच असायचे. त्यांच्या फ्लॅटमध्ये काही गोष्टी अतिशय अनाकलनीय होत्या. ACचा अतिवापर. एका छोट्या फ्लॅटमध्ये त्यांनी चक्क 3 ते 4 मोठे AC बसवले होते, जे 24 तास चालू असायचे. फ्लॅटच्या खिडक्यांना कायम जाड पडदे असायचे. रात्रीच्या वेळी त्या खिडक्यांच्या फटीतून निळा, जांभळा आणि लाल रंगाचा उग्र प्रकाश बाहेर दिसायचा. फ्लॅटमधून औषधांचा किंवा रसायने जळसल्यासारखा वास येत असे. हा वास बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी मोठ्या कंपन्यांमध्ये असतात तसे मोठे एक्झॉस्ट फॅन बसवले होते. शेजाऱ्यांना वाटले की कदाचित हे तरुण वर्क फ्रॉम होम करत असावेत, त्यामुळे कुणीही त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावलं नाही. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला एका दुसऱ्या गुन्हेगाराकडून या फ्लॅटबद्दल टीप मिळाली. जेव्हा पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा हॉलमध्ये सर्व काही सामान्य होतं, पण बेडरूमचा दरवाजा उघडताच पोलीस थक्क झाले. तिथं कोणतंही बेड किंवा कपाट नव्हतं, तर संपूर्ण खोलीत हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अंमली पदार्थांचे लागवड केली होती. सूर्यप्रकाश न पोहोचणाऱ्या त्या खोलीत विशेष LED लाईट्स, पाण्याचे पाईप्स आणि तापमानावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा लावून अंमली पदार्थांची झाडं डवरली होती. हे एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमातील लॅबोरेटरी सारखे दिसत होते. तपासात उघड झाले की हे दोन केवळ तरुणांचं काम नव्हतं. या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले होते. या मालाची विक्री डार्क वेबद्वारे केली जात असे. याचा मुख्य सूत्रधार गोव्यात बसून व्यवहार सांभाळत होता. विशेष म्हणजे व्यवहारासाठी रुपयांऐवजी बिटकॉईनचा वापर केला जात होता, जेणेकरून पोलिसांना पैशाचा मागोवा घेता येऊ नये. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 3,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना आपल्याला सांगते की गुन्हेगारीचा चेहरा आता बदललाय. सुशिक्षित तरुण तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या घराशेजारीच असे काळे धंदे करू शकतात. आपण ज्यांना सुसंस्कृत शेजारी समजतो, त्यांच्या बंद दरवाजा मागे काय चाललंय याबद्दल सतर्क राहणं आता काळाची गरज आहे.